फार गर्व आहे कर्नालच्या मुलींवर. गर्व नाही काकी, याला विश्वास म्हणतात. आणि तुम्ही तर कर्नालच्या मुलींची गोष्ट सोडून द्या. या सर्व कर्नाल शहरामधून या नौटंकीत कोणीच भाग नाही घेणार. मला माफ कर नील. ट्विंकल, तू तर सगळ्यात महत्वाची गोष्ट विसरलेलीस, घुंगरू. ट्विंकल, काय झालं ट्विंकल? इतका चेहरा का झाकलायस आज? लोकांच्या वागण्याची तुला चिंता कशी काय वाटू लागली? अगं ही ओढणी चेहऱ्यावरून काढ तरी. हा भाईजी, ओढणी एकदा तरी वर कराच. आता मुजऱ्यात पण मुली चेहरा झाकायला लागल्या, तर मग आम्हा मुजरा पाहण्याचं काय होईल? अरे सांगू तुला मी, तू आपली शिस्त विसरलास का? हा, आता सांगितलं होतं ना, मग इतका आगाऊपणा कसा काय केलास तू? हा भाईजी, चला नाच सुरू होणार आहे. हो राम जी
कर्नालच्या नियमांना कसा काय विसरलास? आय मीन, ज्या प्रकारे तू परफॉर्मन्स पाहत होतास आणि तो परफॉर्मन्स तू एन्जॉय करत होतास आणि टाळी वाजवायची पण इच्छा होत होती, मी चुकीचं तर नाही ना बोलले? काय गंमत आहे, नील चौधरी जवळ या गोष्टीचं उत्तरच नाहीये. नील, मला एक गोष्ट समजली नाहीये. जर कर्नालच्या लोकांना डान्स अलाउही नाहीये, तर डान्सला इंटरेस्ट घेऊन पाहणं आणि त्यात हरवून बसणं हे सुद्धा अलाउड नाही पाहिजे होतं ना? आता माझी मुलगी इतका चांगला डान्स करतेय, यात तुझी काय चुकी? झालं बोलून. आता मी काय बोलतो ते नीट ऐका, कारण मला एकच गोष्ट परत परत बोलणं अजिबात नाही पसंत. मी तुम्हाला पहिलं पण सांगितलं होतं आणि परत एकदा बोलतो की कर्नालच्या लोकांना या नौटंकीमध्ये आणि या नाचण्यामध्ये काही इंटरेस्ट नाहीये. समजलं का? हं? ट्विंकल, 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 ट्विंकल. ट्विंकल, ट्विंकल, ते रोशनी, तू डान्स केला. माझा परफॉर्मन्स कसा होता एजे? परफॉर्मन्स चांगला होता. ऍक्च्युली खरंच चांगला होता. व्हेरी इंटरेस्टिंग. तुझ्या पायाला तर लागलं होतं ना? तू उभी कायस? कम सीट, कम 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 सीट सीट सीट. एजे, मी बघतो काही स्वेलिंग इंजुरी असेल तर. डान्स करताना तर पट्टी निघाली होती ना? नो नो एजे, इट्स ओके. मी पट्टी पण बांधली आहे, सो इट्स ओके. डोंट वरी, काही टेन्शन घ्यायचं नाही. बघायला पाहिजे काही इंजुरी वगैरे झाली की नाही. समोसे खूप मस्त आहेत. हे खाल्ल्यानंतर तर चांदणी चौकची आठवण आली. कुठून मागवले ते समोसे ताई? ते ना घरीच बनवलेत सगळे. अच्छा, कम्मो वहिनी, तुम्ही बनवले समोसे? काय थट्टा करताय ताई तुम्ही? हिच्या हाताला कसली आली चव. एक कप चहा पण नाही बनवू शकत ती, तर समोसे कुठून बनवणार? हे सर्व माझ्या नातीने बनवलंय. सगळेच्या सगळे एकटीनं? हो तर. अहो, तुम्हाला सांगते, 100 जण जरी आले ना तरी माझी नात चुटकीसरशी जेवण बनवते. असं वाटतंय सर्व गुण संपन्न आहे तुमची नात. हो हो, अगदी खरं. कुठे ती दिसत नाहीये. अहो भाऊ, त्याचं काय ना, आमच्या घरातल्या मुली बाहेर येत नाहीत, लाजाळू आहे ती. पण वहिनी, तुम्ही बोलवलं तर मुलगी नकार नाही देणार. अमृतासारखी चव चाखवलीये तर आता तिला बघूनच जाणार आम्ही. कमो, तू जाऊन सांग जा की दिद्दा बोलवतीये. मग पहा लगेच कशी येईल बाहेर. जा, बोलवून आण तिला. येते हा, बोलवते तिला आई. हा अगं जरा बघून चाल, बघून चाल.
मला माहित होतं. आय न्यू इट. काय अजय? व्हॉट हॅपन? व्हॉट हॅपन्ड? जिने बाहेर परफॉर्म केलं ती तू नव्हतीस, ते तुझे पाय नव्हते. हे तू काय बोलतोस अजय? बाहेर परफॉर्मन्स मी केलाय आणि सगळ्यांनी इतक्या टाळ्या पण वाजवल्या. पण तुझ्या समोर मी ग्रीन रूम मध्ये आली, राईट? आणि तू बोलतोस की मी परफॉर्मन्स नाही केला. इट्स टू मच. ती तू नव्हतीस. आणि प्लीज खरं सांग, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय त्या मुलीला पायावर निशाण होतं आणि ते तुझ्या पायावर काही निशाण नाही. खरं सांग, फॉर गॉड सेक खरं सांग. आय डोंट बिलीव्ह दिस. आय रिअली डोंट बिलीव्ह दिस की तू अजूनपर्यंत त्या मुलीला शोधतोस. डान्स मी केला, माझ्या पायाचं दुखणं इग्नोर केलं, तू जिंकावं यासाठी परफॉर्म केलं आणि तू आज माझ्यावर संशय घेतोयस. याची दुसरं काही नाही, निदान आपल्या मैत्रीवर तर विश्वास ठेवायचा होतास. आपण इतक्या दिवसापासून सोबत आहोत आणि तुला माहितीये की कॉम्पिटिशन जितकं तुझ्यासाठी महत्वाचं आहे तितकंच माझ्यासाठी पण इम्पॉर्टंट आहे. आणि मी फक्त एक पार्टिसिपेंट म्हणून नाही तर आउट ऑफ द वे जाऊन तुला नेहमी सपोर्ट करण्याचा प्रयत्न केलाय. आणि तू माझ्यावर संशय घेतोयस, तेही अशा मुलीसाठी जिला तू कधी पाहिलंही नाहीयेस. एजे, असंही होऊ शकतं की अशी कोणी मुलगी आहेच नाही आणि हा सगळा तुझा एक भास आहे. आता तू हेही म्हणशील की परफॉर्मन्सच्या आधी जिला तू घुंगरू दिलेस ती पण मी नव्हती, राईट? आय एम सो सॉरी. मला तुला अजिबात दुखवायचं नव्हतं. इट्स जस्ट दॅट गॉड नोज व्हॉट्स रॉंग विथ मी. मी ते निशाण पाहिलं होतं. आय एम रिअली हर्ट, एजे. मला नव्हतं माहिती की एका निशाणासाठी तू माझा हार्डवर्क आणि परफॉर्मन्सवर शंका घेशील. हे लिसन आय एम रिअली सॉरी. प्लीज अपसेट नको होस, प्लीज. तू खरंच अमेझिंग परफॉर्म केलंयस, रिअली. यु नो, पाहायला इतकं लागून सुद्धा तू स्वप्नासारखा डान्स केलायस अँड दॅट्स वंडरफुल. यु नो, एक सेकंड मला वाटलेलं की इंडियाला एक सुपरस्टार मिळाली आहे. आय एम रिअली व्हेरी सॉरी. थँक्स, इट्स ओके. सारखं सॉरी नको म्हणूस. इनफॅक्ट ही तर माझ्यासाठी गर्वाची गोष्ट आहे की मी तुझ्या एक्सपेक्टेशनवर खरी ठरले. कॉंग्रॅच्युलेशन्स. वाव, माझं बाळ. कॉंग्रॅच्युलेशन ट्विंकलजी. आज तर तुम्ही संपूर्ण रिहर्सल हॉलच हलवून टाकला. खरंच. ऑफकोर्स, फक्त रिहर्सल हॉलच नाही तर सर्व कर्नालला आणि एवढंच नाही तर नीलला पण हलवून टाकलं. हो. हे सगळं काय होतं? खरंच ते निशाण म्हणजे माझा खरोखरच एक भास आहे. आज मी डान्स केला आणि तोही सर्वांसमोर. स्वतःलाच वचन दिलं होतं की मी कधीच नाही नाचणार. आज मी ते वचन तोडलं. खरंच आंटी, थोड्या वेळासाठी तर आम्ही यांच्या परफॉर्मन्स मध्ये हरवूनच गेलो होतो. ऑफकोर्स, परफॉर्मन्स इतका चांगला असेल तर हे होणारच होतं. आणि मला आता खूप प्राऊड फील होतंय. ट्विंकल, आज मी डान्स केला आणि तोही सर्वांसमोर. ज्या गोष्टीला मी 13 वर्ष माझ्यापासून लांब ठेवलं होतं, स्वतःला वचन दिलं होतं की मी कधीच नाही नाचणार. आज मी ते वचन तोडून टाकलं. रोशनी, रडू नकोस आणि रिलॅक्स कर, स्वतःला सावर. हे बघ, रिहर्सल हॉलमध्ये जे काही झालं ते फक्त तिघांनाच माहितीये. आणि हे बघ, रडू नकोस प्लीज. तुला लवकर घरी जावं लागेल, ओके? जर कम्मू बुवाला तुझ्यावर शंका आली तर तुला माहितीये ना त्या किती गोंधळ घालतात ते. चल लवकर घरी जाऊया.
राम राम भाईजी. राम राम. अरे बैजूला पाहिलं का कुठे तुम्ही? तो आखाड्यात तर मला दिसला नाही. नाही भाईजी, इथे तर नाही आला. एक काम करा, त्याला जर नाही बघितलंय तर जाऊन शोधा. शोधा कुठे आहे तो. देवालाच माहित कुठे पाताळात धडून बसलाय तो. तिकडे आई माझं डोकं खात बसली. निघा दोघे. चल. कुठे मेलाय? नमस्कार भाईजी. नमस्कार. काम झालं भाईजी. सिमेंट आणि रेतीची पोती टाकली आहेत. ही घ्या पावती. अरे पावती तर ठीक आहे, पण त्या नाचणाऱ्यांचं काय झालं ते आधी सांग मला. ना भाईजी, अजूनपर्यंत तरी काहीच शोध नाही लागला आणि नील भाऊ पण अजून परत नाही आले. मला नाही माहित काय नाटक चाललंय. आता नाटकाचं काय घेऊन बसलायस? आता नाचगणित म्हटली मग सगळ्यांना आपल्या तालावर नाचवणारच ना. आणि आता तर दारजी पण नातवाच्या होला हो मिळवू लागले. मी एका डान्सरचा शोध घेत होतो, जी मला मिळाली आहे. मला माहिती आहे तुम्ही एक डान्सर घेऊन चाललाय, पण जिला तुम्ही घेऊन चाललाय ना ती तर मुंबईची आहे, तर मला त्याने काय फरक नाही पडत. नमस्कार दारजी. सगीरा, काय झालं यावेळी तू इथे? काय नाही दारजी, बस मी म्हटलं नीलच्या विजयाची तयारी करू. त्याचं काय ना दारजी, नीलला तर जिंकावं लागेलच ना. आणि जर तो हारला तर हे चौधरी घराण्याची हार होईल. आणि जर चौधरी घराण्याची हार झाली ना तर जो रुबाब आहे ना आणि जो दबदबा आहे ना लोकांच्या मनात, तो फिका न पडो दारजी. बाकी सगळं तर तुम्हाला माहितच आहे. सगळं तुमच्याकडूनच शिकलोय ना दारजी. तुला चिंता करायची गरज नाहीये. मला माझ्या नातवावर पूर्ण विश्वास आहे. आणि ऐक, जाऊन विजयाची तयारी कर. माझा नातू जिंकूनच येईल. काय मास्टरजी, तुमचा चेहरा का उतरलाय? काय झालं? मला वाटतं अंगणच वाकडं होतं, त्यामुळे तर कोणी नाचू नाही शकलं. अरे मास्टरजी, सांगितलं होतं ना मी तुम्हाला मास्टरजी की तुमची डाळ नाही शिजणार इथे. मग तुम्ही कितीही तुमच्या मनाने प्रयत्न करा, माझ्या लोकांना फूस नाही लावू शकत. समजलं? सांगितलं होतंस, पण ब्रो मी हरलो नाहीये. तू कदाचित विसरलास की मी या लोकात शोधत होतो फक्त एका डान्सरला. मला एका डान्सरचा शोध घ्यायचा होता, जी मला मिळाली आहे. इनफॅक्ट मी तर तिला मुंबईला घेऊन चाललोय परत. पण तू हे नाही बोलू शकत की मी कर्नाल मधून डान्सर घेऊन जाऊ शकलो नाही. हो मास्टरजी, मला मान्य आहे की तुम्ही एक डान्सर घेऊन चाललाय, पण जिला तुम्ही घेऊन चाललाय ना ती तर मुंबईची आहे, त्यामुळे मला त्याने काही फरक नाही पडत. आणि हो, जर तुम्ही कर्नालहून कोणाला घेऊन गेला असता तर तो तुमचा विजय झाला असता. आणि काय ना की कर्नालचे लोक भले काहीही करोत, पण कधीच चौधरी खानदान आणि आपल्या संस्कृतीच्या विरुद्ध नाही जाणार. आणि मास्टरजी, मला माहिती आहे की माझ्या कर्नालच्या लोकांना कसं ठेवायचं ते. आणि ही गोष्ट तर मी तुम्हाला 20 वेळा सांगितली आहे ना, हो ना? लक्षात आहे की विसरलात? नाही नाही, लक्षात आहे, विसरलो नाही. आणि मी मानतो की तू एक चांगला लीडर आहेस. एक लीडर आपल्या लोकांना समजून घेतो, प्रत्येक अडचणींपासून वाचवतो. पण नील, मी हेही मानतो की जे आपले असतात ना ते आपल्याला फक्त अडचणींपासून वाचवत नाही, तर उलट नवीन मार्गावर चालण्यासाठी प्रेरणा देतात. त्यांना तयार करतात प्रत्येक अडचणींवर मात करण्यासाठी. आणि हाच असतो तो फरक एका चांगल्या लीडरमध्ये आणि एका आपल्या लीडरमध्ये. तू हे सिद्ध करून दाखवलंस. तुझा विजय या गोष्टीचं द्योतक आहे की चौधरी घराणं
आजही कर्नालच्या लोकांचं नशीब लिहितंय. हा दरवाजा हिने आतून का बंद करून घेतलाय? उठ महाराणी, काय करते? ओ महाराणी आराम करते आणि आई हिचं गुणगान गातीये. हे चल उठ.